हॅलो. छोटूशा गप्पांमध्ये वेलकम. आज गप्पा मारूया मस्त. तुम्हाला माहिती आहे का, 1952 मध्ये भारतीय सरकारने फिल्म सॉंग्स ही भारतामध्ये बॅन केली होती. कारण त्यावेळेचे जे इन्फॉर्मेशन मिनिस्टर होते ना, त्यांना म्हणे ही फिल्म सॉंग्स वल्गर वाटायचे. एवढंच काय, त्यांना एवढा राग होता की त्यांनी लता मंगेशकर, रफी, मन्ना डे हे गायकांची नावं सुद्धा सांगायची नाहीत रेडिओवर, असं सांगितलं होतं. फक्त क्लासिकल म्युझिक. सगळे चिडले ना, सगळे प्रोड्युसर जे होते, ते सगळे चिडले आणि त्यांनी सगळी गाणी विथड्रॉ केली तिथून. आता रेडिओवर हिंदी सिनेमातलं गाणं वाजतच नव्हतं. अशा वेळेला एक असा चमत्कार झाला माहितीये? रेडिओ शिवाय मनोरंजनाचं माध्यम नाही ना. त्यामुळे लोकं अशी नाराज होती त्यावेळेला. पण वर्ल्ड वॉर 2 च्या वेळेला आर्मीनी काय केलं, एक स्टेशन बनवलं, रेडिओ सिलोन. आणि त्यांच्याजवळ एवढे प्रचंड पॉवरफुल मिलिटरी ट्रान्समिटर होते, की सगळ्या देशामध्ये त्याचे सिग्नल्स जायचे. मग काय झालं, डिसेंबर 1952 ला बिनाका गीतमाला लॉन्च केली गेली आणि त्याचा होस्ट होता 21 वर्षाचा अत्यंत सुंदर आवाजाचा सुंदर मुलगा अमीन सायानी. गंमत अशी झाली की बुधवारी रात्री 8 वाजता अख्खा भारत रेडिओच्या जवळ जमा होऊन बिनाका गीतमाला ऐकायला बसायचा, कारण त्यांना तेवढंच ऐकायला मिळायचं. तो कार्यक्रम इतका लोकप्रिय व्हायला लागला की एकदा तर बिनाका गीतमालाला 65,000 पत्र आली त्या आठवड्यात. बापरे! अक्षरशः गंमत बघा. त्यावेळेला अमीन सयानी काही वेळेला कोलंबोला जाऊन रेकॉर्डिंग करून आणायचे. रेकॉर्डिंगचं मटेरियल मुंबईतलं, भारतीय आवाज, भारतीय गाणी, प्रक्षेपण श्रीलंकेतून. एवढा मोठा जुगाड व्हायला लागला, तेव्हा कुठे लोकांचं मनोरंजन व्हायला लागलं. असं झाल्यानंतर मग मात्र भारत सरकारला झुकावंच लागलं. पुन्हा भारतामध्ये फिल्म सॉंग्स एंटर झाले आणि पुन्हा गाणी रेडिओवर छानपैकी वाजायला लागली. आणि मग अमीन सायानी नावाचा एक होस्ट, एक आवाज, हा भारताचा आयकॉनिक आवाज ठरला, जो आपल्या सगळ्यांचा खूप लाडका आरजे आहे. होता असं मी नाही म्हणणार, आवाजाच्या रूपात आपल्याबरोबर आहेतच. हो ना? टू टू टू